नमस्कार मित्रांनो, वेलकम टू डेली मार्केट ब्लॉग. जिथं आपण रोज मार्केटची मुवमेंट ट्रॅक करतो आणि बघतो की मार्केटमध्ये दिवसभराचे ट्रेडिंग कसे झाले आणि उद्याच्या दिवसासाठी मार्केट कसे राहील. तर जसं की आपण काल बघितलं होतं की 25,800 26,000ला एक रेजिस्टन्स लेवल आहे मार्केटचा. तर मार्केट बरोबर 25,777 वर 48 पॉईंटच्या 48 पॉईंट वाढले आणि 25,770ला क्लोज झाले. तर बघूया निफ्टीचा चार्ट. निफ्टीच्या चार्टमध्ये आपण जसं की बघू शकता की एक ग्रीन कॅन्डल छोटीशी बनवली आहे निफ्टीने. जसं 25,800 26,000चा रेजिस्टन्स मार्केटला आहे. त्याच्यामुळं मार्केटमध्ये एक अपसाईड मूव्ह आलेली नाही. तर मार्केट तिथंच कॉन्सोलिडेट झालं. पण मार्केटनी एक लो अराउंड 25,600च्या वरच म्हणजे 25,600 च्या थोडा खाली आणि ह्या पायवट पॉईंटच्या इथं म्हणजे 25,550च्या वरती असा एक 25,550च्या अराउंड असा एक लो निफ्टीमध्ये आला. पण मार्केट वरच्या लेवल्सला म्हणजे 25,776 वर क्लोज झालं. तर तुम्ही बघू शकता की 25,800चा एक रेजिस्टन्स आहे. 25,178ला मार्केटचा 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. 25,500च्या अराउंड एक 20 डेजचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि 25,700च्या अराउंड तुमचा 25,650च्या अराउंड एक तुमचा 50 डेजचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. त्यामुळे हे ॲव्हरेजेस तुम्ही जर बघितले तर 25,600च्या वर 25,500 25,600च्या वर मार्केट ला एक सस्टेनन्स मिळाला पाहिजे आणि 26,000च्या वर जेव्हा मार्केट निघेल तेव्हा तुम्ही पुढचा एक बुलिश मूव्ह मार्केटमध्ये येऊ शकेल. तर बघूयात आता ऑप्शन डेटा. त्याआधी विक्स डेटा बघूया. तर विक्समध्ये तुम्ही जसं की बघू शकता की विक्समध्ये आज कमतरता आलेली आहे आणि विक्स एक 12.25 म्हणजे लोअर लेवल्सला क्लोज झालेला आहे. जिथं 5% विक्स म्हणजे कमी झाला आज. व्हॉलॅटिलिटी कमी झाल्यामुळं मार्केटमध्ये एक ट्रेंड ओर डायरेक्शनल ट्रेंड किंवा डायरेक्शनल अशी मूव्ह येणं ची पॉसिबिलिटी कमी होते. जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा डायरेक्शनल मूव्ह एका साईडला अपसर्ज किंवा डाऊन सर्ज येण्याचे चान्सेस वाढतात. तर व्हॉलॅटिलिटी कमी आहे त्याच्यामुळे मार्केट एक कॉन्सोलिडेटेड झोनमध्येच राहील. तर ऑप्शनच्या डेटामध्ये आपण जसं की बघू शकतो की 10 फेब्रुवारी नेक्स्ट एक्सपायरी आहे. जिथं ॲट द मनी स्ट्राईक आहे 25,750 25,772ला सिंथेटिक फ्युचर तुमचं ट्रेड करतंय. तर जसं की तुम्ही बघू शकता की 25,700ला 62 लाख ओपन इंटरेस्ट आहे पुटमध्ये आणि 25,500ला 66 लाख आहे. हे दोन 25,700 आणि 25,500 ह्या तुमच्या दोन लेवल्स बनतात ऑप्शन डेटानुसार आणि 26,000 ही एक तुमची रेजिस्टन्स लेवल बनते. कारण की 1 कोटी कॉन्ट्रॅक्ट 26,000च्या कॉलमध्ये आहेत. तर ही एक तुमची लेवल बनते आणि 80,25,800 ला आहे. त्याच्यामुळे 25,800 26,000 हे तुमचे रेजिस्टन्स आहेत. 25,700 आणि 25,500 एक तुमचे सपोर्ट लेवल आहेत ऑप्शन डेटानुसार. तर तुम्ही बघू शकता की 25,500 ते 600 26,000 सॉरी 25,500 ते 26,000 ह्या रेंजमध्ये मार्केट एक तुम्हाला रेंज बाउंड दिसेल व्हॉलॅटिलिटी कमी असल्यामुळं. तर एक क्लोज टाईट सर्कल्समध्ये मार्केट ट्रेड करत आहे. तर आता बघूयात ओपन इंटरेस्ट चेंज डेटा. तर ओपन इंटरेस्ट चेंज आज झाला कॉल ओपन इंटरेस्ट चेंज झाला 19 लाखांनी आज 26,000च्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 26,000चं कॉन्ट्रॅक्ट वाढले आहे. 25,900च्या कॉलमध्ये ओपन इंटरेस्ट वाढला 12 लाखाने आणि 25,800 मध्ये वाढला कॉल ओपन इंटरेस्ट 24 लाखाने. तर पुट ओपन इंटरेस्ट वाढला 26 लाखाने. तर ही बघा की 25,800 मध्ये पुट ओपन इंटरेस्ट सुद्धा चांगला वाढलेला आहे 63 लाखच्या अराउंड आहे. कॉल ओपन इंटरेस्ट 76 लाखच्या अराउंड आहे आणि खाली बघू शकता तुम्ही पुट ओपन इंटरेस्ट 22 लाखांनी वाढला. 25,600 मध्ये 25,500 मध्ये 23 लाखांनी वाढला. तर तुम्ही बघू शकता की ह्या लेवल्स 25,700 आणि 27 लाखांनी वाढला. 25,700 आणि 25,500 सपोर्ट लेवल्स आहेत. 25,800 आणि 26,000 या तुमच्या रेजिस्टन्स लेवल आहे ऑप्शन डेटानुसार. तर आता आपण बघू FIDIचा डेटा. तर FIDIचा डेटा जर तुम्ही बघितला तर
एफ आय मध्ये एफ आय फ्युचर ऑप्शन्स मध्ये इनडिसिसिव्ह आहेत, म्हणजे काही ट्रेडिंग केलेलं नाही. कारण की खूप सारे लॉसेस त्यांचे मार्केटमध्ये एक बाय डायरेक्शनल मूव, एका बजेटच्या दिवशी शॉर्ट सेलिंग आणि नंतर शॉर्ट कव्हरिंग अशा मूव्ह झाल्यामुळं मार्केटमध्ये एफ आय चा चांगलेच लॉसेस झालेले दिसतात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जास्त पोझिशनिंग केलेलं नाही अजून मार्केटमध्ये. प्रो ट्रेडर्सचा डेटा मीडियम बिअरिश आहेत, ते इंडेक्स फ्युचर्समध्ये मीडियम बुलिश आहेत. म्हणजे एक हेज पोझिशन्सनी प्रो ट्रेडर्स चाललेले आहेत. म्हणजे जे रिटेल मोठे ट्रेडर्स आहेत, ते जे रिटेल छोटे ट्रेडर्स आहेत त्यांनी पण ट्रेडिंग चा जास्त काही फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये केलेलं नाही. आणि DIs स्ट्रॉंग बुलिश आहेत इंडेक्स फ्युचरमध्ये. तर असा तुम्ही डेटा बघू शकता. एक बजेट नंतर मार्केटमध्ये एक ड्राईड अप व्हॉलॅटिलिटी दिसते. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढल्यामुळं फ्युचर आणि ऑप्शनच्या ट्रेडिंग व्हॉल्युम्समध्ये तुम्हाला थोडी पातळी 20-30% एक डाऊन साइजिंग दिसू शकतं फ्युचर्स आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. तर हा होता आजचा डेली मार्केट व्लॉग, जिथं आपण बघितलं की मार्केटमध्ये काय मुवमेंट झाली आणि मार्केटच्या कोणत्या लेवल मिळतात. ट्रेडिंग करताना तुम्हीही व्यवस्थित ट्रेडिंग करा. तुमचे स्टॉप लॉसेस टाईट ठेवा आणि चांगल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडून ॲडवाइस घेऊनच ट्रेडिंग करा. बाय डायरेक्शनल ट्रेडिंग, युनिडायरेक्शनल ट्रेडिंग करू नका. हेज पोझिशन आणि बाय डायरेक्शनल ट्रेड्स बरोबरच तुम्ही पोझिशन्स घ्या मार्केटमध्ये. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टमेंट. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. थँक्स.